नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज फळबाग सोबती टीम पैठण तालुक्यातील आपेगाव शिवारामध्ये आलेली आहे। इथं राहुल तात्यासाहेब पाटील औटे यांच्या बागेमध्ये आपण आज फळ फुगवणीसाठी ट्रीटमेंट करणार आहोत। हा बाग फोडण्याच्या अगोदर म्हणजे नियोजनामध्ये आंबा बहार फोडण्यासाठी जे नियोजन केलं जातं तेव्हापासून आपल्या नियोजनामध्ये आहे। आपण योग्य प्रमाणामध्ये फळसंख्या सेट केली आहे। म्हणजे हा आपल्या एक सक्सेसफुल बागांमधलं एक उदाहरण आहे। इथं प्रत्येक झाडावर जर बघितलं तर 70-80 किलो ते 100-125 किलोच्या आसपासचं फळ लागलेलं आहे। जे झाडं छोटे आहेत त्यांच्यावर मालाची संख्या थोडीशी कमी आहे, पण ओव्हरऑल 100 किलो एका झाडावर जवळजवळ माल सेट झालेला आहे। आज 29 जुलैला आपण आता इथं परत फळ फुगवणीसाठी ट्रीटमेंट करणार आहोत, ज्याने फळ फुगवण पण होईल आणि गळीची संख्या पण कमी होऊन जाईल। गळच नाही सर, बाकी गळ नाही आहे, पण अजून 2 महिने आपल्याला काढायचे। तर राम राम। राम राम। योगेश मस्के सर आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करतील। राहुल भाऊ नमस्कार। नमस्कार सर। असं नका सर, आपल्याला काढा 3 ते 4 फळं काढा एका साईजचे, दोघं काढा। एकदम मोठी साईज बरं का, एकदम मोठी एक, त्याच्यानंतरची साईज, त्याच्यानंतर साईज आणि एकदम छोटी साईज, असे 4 टाईपचे फळं। आणि अशा झाडातून काढा जिथं तुम्हाला मागच्या 3-4 वर्षापासून वाटतं की इथं फळाची साईज वाढत नाही, म्हणजे ते आपल्यासाठी सुद्धा एक चॅलेंज राहील। आता झाडावर जास्त फळ संख्या आहे। आंबा बहार नियोजनाच्या पहिल्या दिवसापासून तिथं साईज होत नाही लवकर। राहुल पाटील, आंबा बहार नियोजनाच्या पहिल्या दिवसापासून बाग हा आमच्या जिम्मेदारीमध्ये आहे। तर आम्ही पास आहोत का फेल आहोत हे तुमच्या बागामध्ये ठरणार आहे। त्याच्यामुळे सर आपण जेवढे काही कमजोर झाड आहे जिकडून बाजू त्या साईडलाच आपण आलोय। सक्षम झाड व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम झाडांकडे जाऊयात, कारण हे पण आपल्यासाठी चॅलेंज आहे। घ्या काढा एक 5 फळं 4 फळं। तर एक छोटं, त्यापेक्षा मोठं, एक मीडियम साईज आणि एक सगळ्यात मोठं, असे 4 काढा। आणि लक्षात ठेवा कोणत्या बाजूचे आपण काढलेले आहेत, म्हणजे आपण 15-20 दिवसानंतर ज्यावेळेस फळ फुगवणी होईल परत चेक करूयात। एखाद्या कमजोर झाडाचं पण काढावं। आमची परीक्षा थोडीशी अवघड करा ना। आता ही साईज आलेली आहे, आपण साईजसाठी अजून काही ट्रीटमेंट दिलेली नाही आहे। आता आपण साईजसाठी पहिल्या वेळेस ट्रीटमेंट करणार आहोत। हा एक मोठं, एक जे सगळ्यात मोठं असेल असं घ्या, म्हणजे पूर्ण बागेमध्ये एक ॲव्हरेज मोठं असेल अशा हिशोबाने। मिरग्याचं नका काढू एखादं मोठं। याच्यापेक्षा मोठं ते मागं दिसतंय त्या झाडावर। हे इकडे राहुल भाऊ, ह्या साईडला मागं किंवा त्याच्या बाजूच्या झाडाला। बस झाले 4 फळं। हे मोठाले दोन्ही साईज सेम साईजचे वाटायलेत का? याच्यामुळे थोडंसं अंतरवाला बघा ना एखादं, किंवा मग अजून छोटं बघा जर मिळालं तर, सगळ्यात छोटं एकदम। कारण आपल्या मोठ्या फळाचं सुद्धा वजन 200-250 ग्रामच्या वरती झालेलं असेल, तर एखादं असं घ्या जे एकदम लिंबू सारखं आहे। कारण हा बाग आपला 0 पासून आपल्या नियोजनामध्ये आहे। म्हणजे तुम्ही पास तर आम्ही पास, बरोबर, तुम्ही फेल तर आम्ही फेल। मी संतोष रोडे पाटील योगेश मस्के सरांसोबत
आम्ही हे चॅलेंज घेतलेलं आहे ह्या बागाचं. मागच्या वर्षी आपला बाग कितीला गेला होता? 2,30,000 अच्छा, म्हणजे ह्या वेळेस कमीत कमी 30 पट आपल्याला जाईल. जायला तर पाहिजे, तुम्ही म्हणता म्हणून जायला तर पाहिजे 100%. नाही गेलं तर पुढच्या वेळेस आम्ही ट्रीटमेंटला येणार नाही. हा ना, मग तेच ना, चला. जर नाही गेला तर मग पहा मग तुम्ही पुढे. बरं ना, असं धमक्या पण आले पाहिजे. आपण नीट राहू ना मग. बरोबर की सर? मग सगळ्यात सगळ्यात छोटं फळ आहे हे. याचं वजन 50 ग्राम, म्हणजे आम्ही 1-2 ग्राम वाढवूनच दाखवतो. त्याच्यापेक्षा मोठं आहे 94 ग्राम, 50-100 झालं. 50-100, 150, 170 मध्ये 150, 207. आता याला थोडं कमी करून 200, आणि हे असे 250, 250. वा वा. म्हणजे 250-250च्या आसपास तुमचं मोठं फळ झालेलं आहे. आणि सगळ्यात छोटं 50 ग्रामचं आहे. 50-100, 150, 200, 250. बरोबर. आता आपल्याला ही साईज 350 पर्यंत नाही मोठ्या फळांची. म्हणजे जे 250चं आहे ते आपल्याला 350-400 पर्यंत न्यायचंय. जे 50चं आहे ते 100 करायचं. पूर्ण फुगवणीवर काम करायचं. याचे थोडंसं आता चमक आणायची, याच्यावरती क्वालिटी आणायची, आणि फळामध्ये शुगर कंटेंट वाढवायचं, म्हणजे गोडवा वाढायचा मोसंबीमध्ये. त्याने मग वेट चांगलं येतं आपल्याला, वजन वाढवायचं. आणि गोडवा वाढल्यावर गळ पण कमी होऊन जातो. नाही, गळ तर अशीच नाही सर. गळ तर अशीच नाही बागेत, अशी गळच नाही. मी लोकांकडे पाहिले, लोकांकडे गळ जास्त आहे. तुम्ही म्हणताय आमचं गळायला पाहिजे. मी तर म्हणतो गळाला पाहिजे उलट. म्हणजे नेमकं काय, ते झाडाला इतकं आता सण तर होणार नाही. झाडं पण तेवढे मोठाले झालेले नाही. मोठं झाडं नाही निवडेल सर. तुम्हाला बार आहे चांगला, त्याच्यावर जो लोड होतोय, आणि त्यात जमीन भारी जमीन आली. नाही, बारीक जमीन. काळी म्हणजे तुम्हाला टेक्न लावायचा कंटाळा आलाय समजा. टेक्निक लावायचं खरंच काटाळा आलाय. वापसा होत नाही सर या जमिनीत लवकर. काळीची जमीन आहे. आता पाऊस बंद होऊन 4 दिवस झालेत. तर याला राहुल भाऊ, आपण ड्रिप मधून आता आपण खतं कधी टाकलेली? जून मध्ये आहे ना? जून मध्ये. हा, जून म्हणजे पावसाळ्याच्या आधी जून मध्ये. याला आता ड्रिप मधून आपण पिकअप जादू आणि त्याच्यासोबत 1261. ते जादू आपल्याकडे आहे का? 1261 पिकअप जादू आपल्याला ड्रिप मधून द्यायचं आहे, आणि वरून एक स्प्रे घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये आपलं काही मंगोमाइट साठी, मला सांगा, म्हणजे एवढी आहे का, म्हणजे आपण टाकायचं आणि पाऊस नाही पडायचा असं नाही व्हायला? नाही नाही, ही ओल चांगली, ही ओल चांगली. एवढ्या ओलीत काही अडचण नाही. त्यानंतर पाऊस झाला आपल्याला काही टेन्शन नाही. तेच ना. आणि तरी आपलं पाण्याची सुविधा आहेच ना, ड्रिप वगैरे आहेच ना आपल्याकडे. आपल्याला तसं जाणवलं तर आपण पाणी सोडू शकतो, आहे की नाही? चालेल. आता तुमची काय अपेक्षा आहे, तुम्हाला काय वाटतं ते आता एक शेतकऱ्यांना? म्हणजे आमच्या परीक्षेमध्ये तुमचं काय प्रश्न आहे? माझ्या एवढं काही नाही, फक्त फळ फक्त मोठं झालेलं पाहिजे. मला थोडं साईज, वजन, साईज वगैरे म्हणजे पाहिजे आपल्याला. माल आपलं चांगलं ॲव्हरेज निघावं. ॲव्हरेज चांगलं निघावं. बरोबर. मागच्या वर्षी 2.5 लाख रुपये, 2,30,000 झाले. यावर्षी काय अपेक्षा राहील तुमची? आता तुम्ही तर म्हणता आता 6 लाख 7 लाख, पण एवढे काय माहिती होते की नाही. पण आता म्हणतात तुम्ही, पण आम्ही म्हणल्यापेक्षा माल किती दिसतोय तुम्हाला? म्हणजे मागच्या वर्षी प्रत्येक झाडावर किती होतं ना, आता किती? 25-26 टनाच्या आसपास. बरोबर. मागच्या वर्षी आपण एकदम कमीत कमी भाव धरू, सध्या जे चालू 20 रुपये, तर 5 लाख रुपये तर आरामशीर होतं. म्हणजे आपण डबल ग्रोथ केली समजायची, आहे की नाही? मागच्या वर्षीची आणि ह्या वर्षीच्या फळांमध्ये, फळांच्या संख्येमध्ये किती बदलाव आहे? संख्येमध्ये आणि साईज मध्ये पण म्हणजे आता मागच्या वेळेस गेला तर 12.5 टन निघाला. आता यावेळेस 25 टन म्हणजे डबलच झालाय आता. आमची ट्रीटमेंट बद्दल काही बोलायचं तुम्हाला? नाही, आता सचिनची ट्रीटमेंट एकदम चांगली आहे आणि एकदम ओके ट्रीटमेंट आहे. म्हणजे गळ म्हणजे आणखीन बागत नाही माझ्या. मी बाकीच्या बागात जाऊन पाहिलं गळ खूप आहे, पण माझ्या बागात गळ नाही. सचिन भाऊ, तुमचं काय? तुमच्याकडे पण मोसंबीचं बाग आहे. तुमचा तर काही उपटायचा विचार आहे असं ऐकलं होतं. हा, तुम्ही मागच्या वेळेस आम्ही व्हिजिट केली त्यावेळेस तुम्ही म्हटले होते. सर, मी त्याला सांगितलं बाग, त्याला म्हणलं बाग नको, त्याला म्हणलं उपटू नको, बाग राहून. आपण बाग चांगला कधी लहान लेकरांनी जीव लावायचा 4-5 वर्ष, माल घ्यायच्या टायमाला आपण उपटून टाकत ते बरोबर नाही. चालेल. आपण जी ट्रीटमेंट करणार आहे ती आता आज किंवा उद्या होऊन जाईल आपली, उद्याच्याला कम्प्लीट होणार. चालेल. आज आपली सर 29 तारीख, आपण 15 ऑगस्ट किंवा 16-17 ऑगस्ट, 1-2-3 दिवस मागं पुढे जरी झाले
तरी आपण मग परत एकदा व्हिडिओ घेऊ. आजची वेट आपले आता रेकॉर्ड झालेली व्हिडिओमध्ये काय जी वेट आली ती, आणि 15 दिवसांनी परत सचिन भाऊला घेऊन येऊ. सचिन भाऊ आपल्या सोबत साक्षीदार आहे. 100% आम्ही येणार ना. हो, मग आपण परत काटा घेऊन परत या स्पॉटवर येऊ, इथं वेट घेऊ. तुम्हाला झाडं पण माहिती आहे, इकडून बांधाकडून एक 4-5 नंबरची लाईन आहे. तसं आपण अजून 1-2-3 ठिकाणी वेट घेऊ, कारण सगळीकडेच आपली ट्रीटमेंट होणार आहे पूर्ण झाडात. चालेल, ठीक, धन्यवाद, नमस्कार सचिन. अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. आम्हाला